हॅलो जेन्झीज, माझं नाव ऋषिकेश आणि तुम्ही पाहताय इजी न्यूज. 15 ऑगस्ट आपल्या देशासाठी हा फक्त एक नॅशनल हॉलिडे नाहीये. हा तो दिवस आहे ज्या दिवशी आपल्या देशाने जवळपास 200 वर्षांच्या ब्रिटिश राजवटीतून स्वातंत्र्य मिळवलं. पण आज 80 वर्षानंतर एक प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा, स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय? फक्त आपल्या देशावर परकीयांचं राज्य नाही एवढाच स्वातंत्र्याचा अर्थ आहे का? की स्वतःचं मत मांडण्याचं स्वातंत्र्य, प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचं स्वातंत्र्य आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भीती न बाळगता सत्याच्या बाजूने उभं राहण्याचं स्वातंत्र्य. आज आपण इंस्टाग्रामवर पोस्ट टाकतो, युट्यूबवर व्हिडिओ बनवतो, एक्सवर सरकारला प्रश्न विचारतो, कॉलेजमध्ये प्रोटेस्ट करतो, आपल्या मतासाठी डिबेट करतो. पण एक क्षण थांबा, हे सगळं आपण इतक्या सहजपणे करू शकतोय कारण आपल्या आधीच्या पिढ्यांनी यासाठी खूप मोठी किंमत मोजली आहे. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, सरोजिनी नायडू आणि अशा असंख्य ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष केलाय. मित्रांनो, काहींनी तुरुंगवास भोगला, काहींनी लाठ्या खाल्ल्या, काहींनी आपलं शिक्षण, करिअर आणि कुटुंब सोडलं, काहींनी तर आपलं संपूर्ण आयुष्य देशासाठी दिलं, काहींनी आपलं रक्त सांडलं जेणेकरून आपण आज स्वतंत्र भारतात श्वास घेऊ शकू. म्हणूनच 15 ऑगस्ट हा दिवस फक्त सेलिब्रेशनचा दिवस नाहीये, हा रिमेंबरन्सचा दिवस आहे, हा ग्रॅटिट्यूडचा दिवस आहे आणि त्याहून महत्वाचं म्हणजे हा आपल्या जबाबदारीची जाणीव करून देणारा दिवस आहे. आज आपण भगतसिंगांचा फोटो व्हॉट्सअप स्टेटसला ठेवतो, इंस्टाग्रामवर त्यांचा फोटो पोस्ट करतो, त्यांच्या नावाने रील्स बनवतो. पण एकदा स्वतःला विचारा, भगतसिंगांना आपण फक्त एका फोटोमध्ये बंद करून ठेवलं आहे का? भगतसिंगांचं वय किती होतं? फक्त 23 वर्ष. आज 23 वर्षांचा तरुण करिअर बद्दल विचार करतो, जॉब बद्दल विचार करतो, रिलेशनशिप बद्दल विचार करतो, फ्युचर बद्दल विचार करतो आणि हे सगळं करणं चुकीचं नाहीये. पण भगतसिंगांनी त्या वयात देशाच्या भविष्याचा विचार केला, त्यांनी आपल्या पुढच्या पिढीसाठी लढा दिला. म्हणूनच भगतसिंगांना खरी श्रद्धांजली म्हणजे फक्त त्यांचा फोटो पोस्ट करणं नाही, त्यांनी आपल्याला दिलेला विचार समजून घेणार, प्रश्न विचारण्याचा विचार, अन्यायाविरुद्ध उभा राहण्याचा विचार आणि समाजाच्या भविष्यासाठी स्वतःची जबाबदारी स्वीकारण्याचा विचार. महात्मा गांधींकडे पाहिलं तर त्यांचा संघर्ष फक्त ब्रिटिशांविरुद्ध नव्हता, तो अन्यायाविरुद्ध होता, तो सत्यासाठी होता, तो माणसाच्या सन्मानासाठी होता, अहिंसेच्या मार्गाने, सत्याच्या मार्गाने आणि सामान्य माणसाला सोबत घेऊन त्यांनी एका प्रचंड मोठ्या साम्राज्याला आव्हान दिलं होतं. आज आपल्या हातात स्मार्टफोन आहे, आपल्याकडे सोशल मीडिया आहे, एका क्लिकवर आपण लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आपल्या हातात अशी ताकद आहे जी कदाचित आपल्या स्वातंत्र्य सैनिकांकडे नव्हती. पण प्रश्न असा आहे, आपण या ताकदीचा वापर कशासाठी करतो? फक्त रील्स पाहण्यासाठी, फक्त ट्रेंड्स फॉलो करण्यासाठी की एखाद्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी? कारण आजच्या काळात आवाज उठवण्यासाठी आपल्याला बंदूक किंवा तलवार लागणार नाहीये. आपल्याकडे स्मार्टफोन आहे, आपल्याकडे कॅमेरा आहे, आपल्याकडे सोशल मीडिया आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. सुभाषचंद्र बोसांकडे पाहिलं तर त्यांनी ब्रिटिश साम्राज्याला थेट आव्हान दिलं. त्यांच्यासाठी देशाचं स्वातंत्र्य हा केवळ एक पॉलिटिकल गोल नव्हता, तो एक संकल्प होता आणि त्या संकल्पासाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य पणाला लावलं. आज आपल्याला कदाचित तशा प्रकारचा संघर्ष करावा लागणार नाहीये, पण प्रत्येक पिढीसमोर तिच्या काळातील काही प्रश्न असतात आणि त्या प्रश्नांपासून आपण पळून जाऊ शकत नाही. आज आपण स्वतंत्र भारतात जन्मलो, आपल्यापैकी बहुतेकांनी गुलाम भारत पाहिलेला नाहीये, आपण ब्रिटिश राजवट अनुभवलेली नाहीये, आपल्याला स्वातंत्र्यासाठी लढावं लागलं नाही, म्हणून कदाचित स्वातंत्र्य आपल्याला गृहीत वाटतं. पण एक गोष्ट आपण इथं लक्षात ठेवायला हवी, स्वातंत्र्य एकदा मिळालं म्हणजे ते कायमचंच सुरक्षित राहतं असं नाहीये. स्वातंत्र्याची रक्षा प्रत्येक पिढीला करावी लागते. जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला प्रश्न विचारल्यामुळे गप्प करण्याचा प्रयत्न होतो, जेव्हा एखाद्या पत्रकारास सत्य बोलण्याची भीती वाटते, जेव्हा एखाद्या सामान्य नागरिकाला सत्तेला प्रश्न विचारण्याची भीती वाटते, जेव्हा एखाद्या व्यक्तीवर त्याच्या मतासाठी दबाव आणला जातो,
तेव्हा आपण स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे, आपल्या स्वातंत्र्याचा अर्थ आपण खरंच समजून घेतोय का? आणि इथे एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे, सरकार कोणतंही असो, पक्ष कोणताही असो, नेता कोणताही असो, सत्तेला प्रश्न विचारणं हा देशद्रोह नाही. लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणं ही नागरिकांची जबाबदारी आहे, कारण लोकशाही फक्त मतदानाच्या दिवशी जिवंत राहत नाही. लोकशाही तेव्हा जिवंत राहते जेव्हा नागरिक जागे असतात, जेव्हा नागरिक प्रश्न विचारतात, जेव्हा नागरिक आपल्या अधिकारांसाठी आवाज उठवतात आणि जेव्हा नागरिक सत्तेला सांगतात, तुम्ही आमच्यासाठी आहात, आमच्यावर राज्य करण्यासाठी नाही. आजची जेनझी वेगळी आहे. ही जनरेशन इन्फॉर्मेशनच्या महासागरात वाढली आहे. आपल्याकडे गुगल आहे, युट्यूब आहे, इंस्टाग्राम आहे, AI आहे. आपण एका क्लिकवर जगभरातील माहिती पाहू शकतो. पण इतकी सगळी माहिती असूनही जर आपण प्रश्न विचारणं सोडलं तर या सगळ्या टेक्नॉलॉजीचा उपयोग काय? आजच्या जेनझीने एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, व्हायरल होण्यापेक्षा अवेअर होणं महत्वाचं आहे. ट्रेंड फॉलो करण्यापेक्षा ट्रूथ शोधणं जास्त महत्वाचं आहे. आणि फक्त हॅशटॅग टाकण्यापेक्षा गरज पडल्यावर लोकशाही मार्गाने आवाज उठवणं महत्वाचं आहे. तुमचा आवाज छोटा असू शकतो, तुमच्याकडे 1000 फॉलोअर्स नसतील, तुमच्या व्हिडिओला लाख व्ह्यूज मिळणार नाहीत, पण त्याचा अर्थ तुमचा आवाज महत्वाचा नाहीये असा होत नाही. इतिहासातल्या प्रत्येक मोठ्या आंदोलनाची सुरुवात कधी ना कधी काही मोजक्या लोकांच्या आवाजानेच झाली आहे. म्हणून तुमचा आवाज छोटा असला तरी दाबू नका, कारण कधी कधी एका व्यक्तीचा प्रश्न हजारो लोकांचा आवाज बनतो. आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, फ्रीडम म्हणजे कोणीतरी आपल्याला दिलेली परमिशन नाहीये. फ्रीडम म्हणजे आपल्या अधिकारांची जाणीव. फ्रीडम म्हणजे अन्याय झाला तर माझं काय असं म्हणणं. एखाद्या विद्यार्थ्यावर अन्याय झाला तर दुसऱ्या विद्यार्थ्याने त्याच्यासाठी उभं राहणं. एखाद्या कामगारावर अन्याय झाला तर त्याच्यासाठी आवाज उठवणं. एखाद्या महिलेला अन्याय सहन करावा लागत असेल तर तिच्या बाजूने उभं राहणं. आणि आपल्या स्वतःच्या विचारांपेक्षा वेगळा विचार करणाऱ्या व्यक्तीच्या अधिकारांचंही संरक्षण करणं. कारण लोकशाही तेव्हाच मजबूत होते जेव्हा आपण फक्त आपल्या स्वातंत्र्यासाठी नाही तर दुसऱ्याच्या स्वातंत्र्यासाठी उभं राहतो. मग आजच्या भारतात स्वातंत्र्याचा अर्थ काय? माझ्यासाठी स्वातंत्र्य म्हणजे बेरोजगारी विरुद्ध प्रश्न विचारण्याचं धैर्य, शिक्षणाच्या प्रश्नांवर आवाज उठवण्याचं धैर्य, महागाईबद्दल प्रश्न विचारण्याचं धैर्य, भ्रष्टाचाराविरुद्ध बोलण्याचं धैर्य, जात, धर्म, भाषा किंवा लिंगांच्या आधारावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचं धैर्य. आणि आपल्या देशातील कोणत्याही नागरिकावर अन्याय होत असेल तर तो माझा प्रश्न नाही असं न म्हणण्याचं धैर्य. हेच तर स्वातंत्र्य आहे. आज आपण गांधींच्या फोटोला हार घालू, भगतसिंगांचा डीपी ठेवू, सुभाषचंद्र बोसांचा स्टेटस ठेवू, नेहरूंचं नाव घेऊ आणि हॅप्पी इंडिपेंडन्स डे म्हणू. पण मला वाटतं आपण यापेक्षा काहीतरी मोठं केलं पाहिजे. त्यांच्या विचारांना आपल्या आयुष्यामध्ये उतरवलं पाहिजे. गांधींना खरी श्रद्धांजली म्हणजे सत्यासाठी उभं राहणं, भगतसिंगांना खरी श्रद्धांजली म्हणजे प्रश्न विचारणं, सुभाषचंद्र बोसांना खरी श्रद्धांजली म्हणजे देशासाठी जबाबदारी स्वीकारणं. आणि प्रत्येक ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकाला खरी श्रद्धांजली म्हणजे आपल्या लोकशाहीचं स्वातंत्र्य जपणं. मित्रांनो, 80 वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांनी आपल्याला एक स्वतंत्र भारत दिला. आता हा भारत पुढच्या पिढीकडे कसा सोपवायचा हे आपल्या हातात आहे. कदाचित आपण सैनिक नसू, कदाचित आपण क्रांतिकारक नसू, कदाचित आपण इतिहासाच्या पुस्तकात आपलं नावही लिहिणारही नाही, पण आपण एक जबाबदार नागरिक नक्की होऊ शकतो. अन्याय दिसला तर आवाज उठवू शकतो, प्रश्न विचारू शकतो, सत्याच्या बाजूने उभं राहू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं, भीतीपुढे झुकण्यास नकार देऊ शकतो. कारण स्वातंत्र्य आपल्याला फक्त वारशाने मिळालेली गोष्ट नाहीये, ते जपायची जबाबदारी आपली आहे. म्हणून या 80व्या स्वातंत्र्य दिनी फक्त स्वतःला एक प्रश्न विचारा, माझ्या देशात कुणावर अन्याय होत असेल तर मी त्याच्यासाठी आवाज उठवणार आहे का? जर उत्तर हो असेल तर समजा स्वातंत्र्याची मशाल अजूनही जिवंत आहे. ती मशाल गांधींपासून भगतसिंगांपर्यंत, सुभाषचंद्र बोसांपासून असंख्य ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांपर्यंत ज्या हातांनी आपल्यापर्यंत पोहोचवली ती आता आपल्या हातात आहे आणि ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली आहे. कारण देशभक्ती म्हणजे फक्त देशाचा जय जयकार करणं नाहीये. देशभक्ती म्हणजे देशातील लोकांसाठी उभं राहणं. देशभक्ती म्हणजे संविधानावर विश्वास ठेवणं. देशभक्ती म्हणजे अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं. आणि देशभक्ती म्हणजे देश चुकत असेल तर देशाला सुधारण्याची हिंमत दाखवणं. म्हणूनच या 15 ऑगस्टला
हॅपी इंडिपेंडन्स डे म्हणू नका. स्वातंत्र्याचा अर्थ समजून घ्या. ज्यांनी हे स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांना आठवा आणि स्वतःला एक वचन द्या, आपण या देशात भीतीने नाही तर स्वाभिमानाने जगू, अन्याय सहन करणार नाही, प्रश्न विचारायला घाबरणार नाही आणि आपल्या भारताची लोकशाही आपल्या हातून कधीही कमजोर होऊ देणार नाही. कारण 80 वर्षांपूर्वी स्वातंत्र्याची लढाई आपल्या पूर्वजांनी लढली, पण पुढची लढाई लोकशाही, समानता, न्याय आणि स्वातंत्र्य टिकवण्याची आहे. ती लढाई आपली आहे. मित्रांनो, आपण सर्व महाराष्ट्राचे लोक आहोत. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे तुमची आमची जबाबदारी ही जास्त वाढते. कोणाचंही सरकार असो, आजचं जे सरकार आहे त्यालाही आपण ठणकावून सांगितलं पाहिजे की तुम्हाला अधिकार नाहीये की मी कुठले कपडे घालावे हे ठरवण्याचा. तुम्हाला अधिकार नाहीये मी कुठल्या व्यक्तीसोबत प्रेम करावं किंवा नाही करावं हे ठरवण्याचा. तुम्हाला अधिकार नाहीये की माझ्या ताटामध्ये कुठलं अन्न शिजावं आणि कुठलं शिजू नये हे ठरवण्याचा. तुम्हाला अधिकार नाहीये माझ्या भविष्याशी खेळण्याचा, माझ्या देशाच्या वर्तमानाशी आणि भविष्याशी खेळण्याचा. थँक्यू. इजी न्यूजला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज इजी न्यूजला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, हाईपचं बटन दाबा आणि या स्वातंत्र्य दिनी स्वातंत्र्याची खरी व्याख्या समजून घ्या आणि सगळ्यांना समजावून सांगा. लढत रहा, जिंकत रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.